पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणामध्ये 3 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले। शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि निलंबित उपनिबंधक रवींद्र तारूंवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तिघांवरती मुद्रांक शुल्कामध्ये फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला। पार्थ पवारांविरोधात मात्र कुठलीही तक्रार जी आहे ती देण्यात आलेली नाही। तर जमीन व्यवहार प्रकरणात तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत। अमिडिया कंपनी जमीन व्यवहार प्रकरणामध्ये 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील, निलंबित उपनिबंधक रवींद्र तारू यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला। तिघांवर मुद्रांक शुल्कात फसवणूक केल्याचा ठपका जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे। अमिडिया कंपनीचे संचालक पार्थ पवारांवर मात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही। कंपनीने 6 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरली नाही, पोलिसांनी ही माहिती दिली आहे। शीतल तेजवानींकडे संबंधित जागेची पॉवर ऑफ अटर्नी आहे अशी देखील माहिती आता समोर येते। तर जमिनी खरेदी खत शीतल तेजवानींनी लिहून दिलं। लिहून घेणारे अमिडिया कंपनीचे दिग्विजय पाटील होते। तर उपनिबंधक रवींद्र तारू यांनी कागदपत्र तयार करून दिल्याची देखील माहिती आता समोर येते। तर दस्त नोंदणीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 3 जणांवर हा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आला। पार्थ पवारांची चौकशी केल्यानंतर सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील असं माहिती जी आहे ती पोलिसांकडून देण्यात आली। दस्त नोंदणीमध्ये मिसअप्रोप्रिएशन, फसवणूक, शासनाच्या मुद्रांक शुल्काची फसवणूक केली अशी फिर्याद या ठिकाणी संबंधित फिर्यादी यांनी दिलेली आहे। यामध्ये शीतल किशनचंद तेजवानी तसेच दिग्विजय अमरसिंह पाटील आणि रवींद्र बाळकृष्ण तारू सब रजिस्ट्रार अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।